नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत टाईपस्क्रिप्टमध्ये क्लासला ॲक्सेसर्स आपण कोणत्या पद्धतीने देऊ शकतो ते. आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते ॲक्सेस मॉडिफायर्स, रीड ओन्ली प्रॉपर्टीज किंवा ॲबस्ट्रॅक्ट क्लासेस. ठीक आहे, तर त्यातच एक त्याचंच एक आता एक्सटेंडेड व्हर्जन आहे हा व्हिडिओ. तर याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, आपण देणार आहोत क्लास मेंबर्सला ॲक्सेस करण्यासाठी एक टॉप लेयर. ठीक आहे. कधी कधी काय असतं की आता मागच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ॲक्सेस मॉडिफायरमध्ये, तर मी मुद्दामून सांगितलं होतं प्रायव्हेट व्हेरिएबलबद्दल, सॉरी प्रायव्हेट क्लास प्रॉपर्टीबद्दल. तर प्रायव्हेट क्लास प्रॉपर्टी जी आहे तीच उदाहरण आपण आज घेणार आहोत. त्या प्रायव्हेट क्लास प्रॉपर्टीचं जे आहे, आपण क्लासच्या बाहेर तिला ॲक्सेस नाही करू शकत, तुम्ही पाहिलं होतं. तर आता त्या प्रॉपर्टीला आपल्याला ॲक्सेस जर द्यायचा असेल तर आपण कोणत्या पद्धतीने देऊ शकतो, बरोबर आहे. तर त्याला एक आपण आउटर लेयर देऊ शकतो गेटर आणि सेटरच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. तर कोणत्या पद्धतीने आपण बघणार आहोत आता. ठीक आहे. तर चला तर मग एक क्लास क्रिएट करूया नॉर्मल. एक साधी क्लास मी घेतो, क्लास पर्सन. प्रायव्हेट फील्ड घेतो, नेम. याची व्हॅल्यू देऊया आपण टेस्ट. ठीक आहे. कन्स्ट्रक्टर आहेच, कन्स्ट्रक्टर आपल्याला घ्यावंच लागतं. आता मला काय करायचं आहे, एक ऑब्जेक्ट क्रिएट करणार मी या क्लासचा, where obj is equal to new person. आता obj डॉट जर मी केलं तर मला काहीच मिळत नाही, बरोबर आहे, कारण की ही जी प्रॉपर्टी आहे प्रायव्हेट प्रॉपर्टी. जर मी पब्लिक केलं तर तुम्ही पाहू शकता, जर मी obj डॉट केलं तर मला ती प्रॉपर्टी इथे दिसते. ठीक आहे. तर प्रायव्हेट प्रॉपर्टी जी आहे ती कोणत्याच पद्धतीने, ठीक आहे, या क्लासच्या बाहेर ऍक्सेस होऊ शकत नाही. कोणत्याच पद्धतीने डायरेक्ट आपण प्रॉपर्टी ऍक्सेस करूच शकत नाही. ठीक आहे, जर ती प्रॉपर्टी प्रायव्हेट असेल तर. तर हे जे गेटर आणि सेटर जे आहेत एका प्रकारचं इनकॅप्सुलेशन आपल्याला देतात. म्हणजेच कॉम्प्लेक्सिटी जी आहे ती हाईड करून ठेवतात आणि आपल्याला जे काही गेट करायचं आहे ते आपण गेट करू शकतो. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, गेट ॲक्सेसर आहे. तर गेट ॲक्सेसरसाठी आपल्याला गेट लिहावं लागतं, इथे कीवर्ड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ॲक्सेसर नेम. ठीक आहे. तर गेटला जे आहे ते गेट नेम आपल्याला द्यावं लागतं. याचा टाईप आपल्याला द्यावं लागतो स्ट्रिंग. आणि इथं मी काय करतो, आता रिटर्न करतो दिस डॉट नेम. ठीक आहे. झालं. आता हे झालं गेटचं आपलं. आता सेट कोणत्या पद्धतीने करायचं, सेट सेट नेम असतं, बरोबर आहे. तर याला काय असतं, याला पॅरामीटरमध्ये आता एक व्हॅल असतं. ठीक आहे, जे काय आपण व्हॅल्यू पास करणार सेट करण्यासाठी. ठीक आहे. मग आपल्याला काय करायची, ती व्हॅल्यू जी आहे ती अपडेट करायची. व्हॅल डॉट ट्रिम डॉट टू स्ट्रिंग. ठीक आहे. तर इथे टाईप तर स्ट्रिंग आहे, जर आपण नंबर जरी दिला तरी काही त्याच्यामध्ये काही इश्यू नाही आहे, कारण की आपण टू स्ट्रिंग जी मेथड आहे ती यूज करतोय. ठीक आहे. तर मेथड्स, स्ट्रिंगच्या मेथड्सबद्दल तुम्हाला जर शिकायचं असेल अजून, तर माझा व्हिडिओ आहे जावास्क्रिप्टच्या प्लेलिस्टमध्ये स्ट्रिंग मेथड्स म्हणून. स्ट्रिंग सर्च म्हणून आहे, स्ट्रिंग मेथड्स म्हणून आहे. तुम्ही जाऊन बघू शकता. सगळ्याच मेथड्स जवळपास मी घेतलेल्या आहेत स्ट्रिंग मॅनिप्युलेशनच्या. तुम्हाला आणखी डीपमध्ये शिकायचं असेल तर ते व्हिडिओ जाऊन पाहू शकता तुम्ही. तर आता इथे जर मी ओबीजे डॉट जर केलं, तर ओबीजे डॉट केल्यानंतर मला दोन प्रॉपर्टीज मिळालेल्या आहेत इथे. एक तर आहे गेट नेम प्रॉपर्टी आणि दुसरी आहे सेट नेम प्रॉपर्टी. तर ही प्रॉपर्टी पण आहेत आणि गेटर आणि सेटर्स पण आहेत. ठीक आहे. तर याला गेट नेमला आपण प्रॉपर्टी सुद्धा म्हणू शकतो किंवा गेटर सुद्धा म्हणू शकतो. आता सर फॉर एक्झाम्पल मी इथे याच्यावर जर होवर केलं तर तुम्ही पाहू शकता हे गेटर आहे. ठीक आहे. याच्यावर जर होवर केलं तर तुम्ही पाहू शकता हे सेटर आहे, बरोबर आहे. आणि प्रॉपर्टी सुद्धा आहे. जर आता मी याच्यावर होवर केलं तर तुम्ही पाहू शकता दिस इज अ प्रॉपर्टी, बरोबर आहे. तर आता मला काय करायचंय, मी काय करतो, आता कन्सोलमध्ये लॉग करतो ओबीजे डॉट गेट नेम. आणि याला कॉल करण्यासाठी आपल्याला पॅरेंथेसिसचा यूज करायची गरज नाही आहे. ठीक आहे, गेट नेमला. कारण की हे प्रॉपर्टी ॲज अ प्रॉपर्टी, आता जसं आपण ओबीजे डॉट नेम जसं आपण ॲक्सेस करतो त्याच पद्धतीने हे सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला ॲक्सेस करावे लागतात. आता सेट करायचं असेल आपल्याला, तर आपण काय करणार, आता ओबीजे डॉट सेट नेम. याला सुद्धा मेथड सारखं कॉल करायची गरज नाहीये. इथे एक काम करूया आपण, पर्सनचं नाव समजा माझंच नाव देतो. ठीक आहे.
सेट नेम झालं. त्याच्यानंतर पुन्हा आता मी काय करतो, गेट नेम करतो. आता आपण ऍक्च्युली करतोय काय, आपण मॅन्युप्युलेट करतोय ही प्रायव्हेट प्रॉपर्टी. जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं, ओबीजे डॉट नेम आपल्याला ऍक्सेस होता का नाही, परंतु आपण काय करतोय, या नेमलाच ऍक्सेस करतोय, पण एक आपण गेटर किंवा सेटर थ्रू ऍक्सेस करतोय. ठीक आहे, गेटर किंवा सेटर थ्रू आपण ऍक्सेस करतोय त्याला. तर तेच आहे, एक एक्स्ट्रा लेअर आपल्याला मिळतं आणि डायरेक्ट जो ऍक्सेस आहे प्रॉपर्टीचा तो मिळत नाही. आणि इथे आपण व्हॅलिडेशन सुद्धा लावू शकतो. याचा एक फायदा असा असतो गेटर आणि सेटरचा, तर एखादा युजर ऑथराइज्ड आहे का नाही या प्रॉपर्टीज ऍक्सेस करायला, ठीक आहे, त्याचे आपण कंडिशन्स इथे लावू शकतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता इथे पब्लिक घेतो मी, इज ऑथराइज्ड, याचा टाईप आहे बुलियन, इथे फॉल्स. ठीक आहे, मी काय करतो आता, रिटर्न करायचंय मला, करायचंय, पण इथे ऑथराइज जर असेल तरच रिटर्न करा, नाही तर नल रिटर्न करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, दिस डॉट करावं लागेल, दिस डॉट इज ऑथराइज्ड असेल तरच, नाही तर आपल्याला इथे टाईप देऊया याचा, किंवा अनडिफाईन्ड किंवा नल. ठीक आहे, या तिन्हीपैकी कोणतीही एक प्रॉपर्टी जी आहे ती हा जो गेटर आहे हा रिटर्न करणार. ठीक आहे, सेम इथेच देऊया आपण पुन्हा कंडिशन, हे जर ऑथराइज्ड असेल तरच आपल्याला व्हॅल्यू सेट करायची, नाही तर आपल्याला जी प्रॉपर्टी आहे दिस डॉट नेमची तीच पुन्हा याला असाइन करायची, दिस डॉट नेमला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही एक व्हॅलिडेशन सुद्धा याच्यामध्ये लावू शकता गेटर आणि सेटरमध्ये. तर आता पाहूया आपण, ट्रान्सपाईल करूया याला, टीएससी इंडेक्स डॉट टीएस आणि नोड इंडेक्स डॉट जेएस. तर तुम्ही बघू शकता आपल्याला नल जे आहे ते दोन्ही ठिकाणी रिटर्न झालेले आहे. का, तर आपण ऑथराइज नाहीये ही प्रॉपर्टी ऍक्सेस करायला, नेम प्रॉपर्टी ऍक्सेस करायला. तर इथे गेट नेम मध्ये सुद्धा आपल्याला नल मिळालेला आहे, आणि जेव्हा आपण ही व्हॅल्यू सेट करतोय तेव्हा सुद्धा जी आहे ती व्हॅल्यू इथे सेट झालेली नाहीये. ठीक आहे, जी काय आपण व्हॅल्यू पास करतोय ती, कारण की ऑथराइज नाहीये. तर जुनीच व्हॅल्यू जी आहे ती या व्हेरिएबलला असाइन झाली पुन्हा. आणि पुन्हा जेव्हा गेट नेम करतोय, पुन्हा आपल्याला ऑथराइज्ड आपण नसल्यामुळे आपल्याला नल जे आहे ते मिळालेले आहे. तर सगळ्यात आधी आपण काय करूया, ओबीजे डॉट ऑथराइज जे आहे इज ऑथराइजला आपण ट्रू करूया, आणि आता बघूया काय होते. आता ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आपल्याला इथे मिळालेल्या आहेत. ठीक आहे, तुम्ही इथे पाहू शकता टेस्ट आणि सतीश आपल्याला मिळालेला आहे, बरोबर आहे. तर अशा पद्धतीचं जे आहे, आपण एका प्रकारचं एक आउटर लेअर देतो, आणि त्या आउटर लेअर मध्येच आपण व्हॅलिडेशन सुद्धा देतो, जेणेकरून अनऑथराइज जो युजर आहे त्याने या प्रॉपर्टीज ऍक्सेस करता आले नाही पाहिजेत त्याला. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं टाईपस्क्रिप्टमध्ये ॲक्सेसर्स आहेत, क्लासमध्ये आपण यूज करू शकतो. मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ कळालाच असेल, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ कळाला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, जेणेकरून त्यांना सुद्धा सोप्या भाषेमध्ये कन्सेप्ट जे आहेत ते शिकायला मिळतील. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.